भाजपाच्या वतीने संपूर्ण देशभर 5 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत सभासद नोंदणी करण्याचं उद्दिष्ट आहे। त्या अंतर्गत सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये 5 जानेवारी रविवारी संपूर्ण दिवसभर प्रत्येक बूथवर सभासद नोंदणीचं काम होणार आहे। सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेत आमदार सुरेश खाडे हे स्वतः एकेका बूथवर सभासद नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत। सभासद नोंदणीच्या पार्श्वभूमीवर सांगली विधानसभा मतदारसंघात 315 बूथ आणि मिरज विधानसभा मतदारसंघात 307 बूथ अशा 622 बूथवर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या बरोबरीने सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, आजी माजी नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी या सभासद नोंदणी कार्यात सहभागी होणार आहेत। सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेमध्ये आमदार सुरेश खाडे हे स्वतः एकेका बूथवर सभासद नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत। प्रत्येक बूथवर किमान 200 सदस्य व्हावेत असं उद्दिष्ट ठरवण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात आपापल्या बूथवर सभासद नोंदणीचं काम करणार आहेत। सांगली विधानसभा आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले। सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी कडून आलेला जो आमचा कार्यक्रम आहे 5 तारखेला, उद्या येणाऱ्या 5 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी सुरू होणार आहे। या नोंदणीमध्ये आमचे आदरणीय नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे स्वतः देखील एका बूथवर जाणार आहेत आणि स्वतः ग्राउंडवर उतरून नोंदणी, प्राथमिक सदस्यता नोंदणीचा कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। तसेच आमच्या सांगली शहर जिल्ह्यामध्ये देखील आमचे सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, आमचे मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे असतील, हे देखील सांगली शहर जिल्ह्यामध्ये त्या दिवशी प्रत्येक एका बूथवर जाऊन स्वतः सदस्य नोंदणीसाठी बाहेर पडणार आहेत। आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, मग नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, हे सर्वजण बाहेर पडून त्या दिवशी आमचे जे टार्गेट आहे 1.25 लाखाचं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत।